ही घटना झालेली हा मी खासदार ओमराजे हो. आणि आमदार राणादादाला फोन करून सांगितले होते आम्ही, त्यांनी काही सुद्धा दखल घेतली नाही. मी स्वतः कॉल केले होते. आरडायला बोंबलाला कोणी सुद्धा येईना आमच्याकड. काही करीना, लेकर रडायलेली करायलेलं, कोणी तर पडायला लागलेली व्हायलाच. एवढी फजिती आमची झाली, कोणी सुद्धा नको आलेलं नाही. म्हणजे काय करावं कळत नाही. ह्याची आई ह्यांना कुठून आणून द्यावी. लहान लेकरांना आईची गरज असते. राजकीय नेते असतील, मतदान मागण्यापुरतच फक्त दरवाजा दिसतं, गाव दिसते. मग इतर टायमाला का तुम्ही येत नाही? आम्ही फोन केली, राणा पाटलाला फोन केला, ओम पाटलाला फोन केला, कुणीच आलं नाही. फक्त राजकारणात त्यांनी एवढं लक्ष पक्ष बदलायचा, राजकारणात आपलं फक्त कसं हित साधता येईल एवढंच. आणि मतदान आले फक्त गोरगरिबांची घरं दिसते. विशेष म्हणजे हे सगळं हॉस्पिटल आणि कर्मचाऱ्यांच्या आणि डॉक्टरांच्या लापरवाहीमुळे हा आमचा पेशंट गेला. नमस्कार, मी रमाकांत हासगोडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज. ज्या ठिकाणी संघर्ष आहे त्या ठिकाणी आम्ही पोचत असतो. तर आज आपण एक असे हृदय पिळवटणारी अशी एक घटना आपण आपल्या चॅनलवर दाखवणार आहोत. आम्ही नेहमीच नवीन विषय, नवीन घडामोडी दाखवत असतो. तर हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण आज आलेलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील वाडी बामणी या ठिकाणी आपण हे पाहताय लहान लेकर आहेत. त्यांची आई एक 8 दिवसापूर्वी काळानं हिरावून नेली. लहान लेकर आहे, त्यांना अजून त्याची समज पण नाही. तर त्याविषयी या काळीज पिळवटणारी ही जी घटना आहे, ही घटना आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. नेमकं काय झालं होतं, काय नाही. तुमचं नाव सांगा. गोरख भीमराव लोहार. काय करताय? आपलं वेल्डिंगचा धंदा. वेल्डिंगचा व्यवसाय करताय. ही घटना झाली, अपघात झाला, किती दिवसापूर्वी झाला आणि कुठे झाला? कोथरूमला झाला. कुरकुम. म्हणजे तिकडे पुण्याला चालले होते का? पुण्याला मामाच्या मुलीच्या लग्नासाठी निघालतो आम्ही. लग्नाला चालले होते. कशात चालले होते? कोणतं वाहन होतं? छोटा हाती होता. छोटी पिकअप. हा. कोण कोण चालवत होते? किती जण होतो? आम्ही टोटल 13 जण होतो. मध्ये आमची बहीण, पुन्हा भाऊजी, मावस बहीण, तिचा नवरा, तिचा मुलगा, पुन्हा मावस बहिणी, सासू, आई, मी, 2 लेकरं आणि मालकी. म्हणजे असं नातेवाईकातलं लग्न होतं का? नातेवाईकातलं होतं. नेमकं कसं, म्हणजे तिथं घटना कशी झाली? घटना म्हणजे गाडीतलं डिझेल संपलं होतं. त्यासाठी आम्ही साईडला गाडी लावली होती. मग समजेल सांगितलं, मग कोणाला खाली यायचं असलं तर या, जा, कोणाला करून घ्यायचं असलं घ्या म्हणलं. ते काय झालं, मध्ये आमची बहीण, मालकीन, 2 लेकरं, आई, मावस बहीण आणि तिचा मुलगा ती गाडीमध्ये होती. मग अचानक डंपर आणि उडवेल डंपर. तिथं काय कोणाला कसं झालं, कोणाला म्हणजे किती दुखापत झाली, काय काय झालं? बहीण तर आमची जागेवरच मयत झाली होती आणि मालकिनीच्या हाताहून आणि डोक्याला मार लागला होता. हात समजा चिलबिला होता मालकिनीचा आमच्या. लेकरावाली आईला लागलं होतं, ही संधी पडली होती जिकडे तिकडे. ते पुन्हा बहीण तर जागेवरच गेली होती. आणि पुन्हा तुमची मंडळी आमची दवाखान्यात मी न्यायला लय जणांना ओरडत होतो, पण कोणी वाहन थांबेल नाही. मग पुन्हा ह्याच्यात गेलो आम्ही, विघ्नहार्तामध्ये गेलो. तिथे गेल्यावरती म्हणले हाडाचा डॉक्टर नाही म्हणले आमच्यापाशी. मग त्या विजयराज हॉस्पिटलमध्ये आम्हाला धरलं. तिथे गेल्यावरती आम्हाला म्हणले अशा असा म्हणले, एवढे पैसे भरावे लागते, तेवढे भरावं लागते, 5 लाख लागते, 6 लाख लागते. आम्हाला अशी भिव घालले. आम्ही म्हणलं त्यातून काही योजना आहेत का? ती म्हणली योजना काय नाहीत आमच्यापाशी. मग तिथून आम्हाला काय केलं, त्याने थोडी पट्टी ही गुंडाळली. मग पट्टी ही गुंडाळली, त्याने आम्हाला बिल लिहून दिलं 2 बाऱ्या. तरी 2 बाऱ्या मी बिल त्यांना नेऊन दिलं. ती म्हणजे आमचे एवढे सामान गेले. तरी सुद्धा मी आपलं पेशंट मी हागे केलं नाही, त्यांना ते सामान आणून दिलं. मग त्यातून कोणा ती म्हणले एवढे पैसे लागते. मग असं करते म्हणले, इथून पेशंट उचला, पैसे भर होत नाहीत. लय असे बोलायला लागले की एकदम दाब देऊ बोलायले आम्हाला. मग तिथून आम्ही पुण्यावाले पैसे गेलो. तिथे गेल्यावर तिथं बेडवर तिला झोपिलं. मग त्यांनी बी सांगितलं अशा असं होतंय, असं तसं. ती बी दाब द्यायला लागली आम्हाला. आमची म्हणजे मामाची एक मुलगी होती, तिला बी दाब दिला त्याने. म्हणा लागले एवढे पैसे भरावं लागतात, 5 लाख भरावं लागतात, होते का तुमचे चॅन? असं काय बी आम्ही दाब टाका लागले. मग तिथून पुन्हा डायरेक्ट आम्ही सुसानला घेऊन गेलो. ते तुमच्या मंडळीचा तिथं मृत्यू झाला दवाखान्यात? हा, दवाखान्यामध्ये मृत्यू. तिथं बी टाइम लागला, 2-3 घंटे त्यांनी कागदपत्र बनवायला टाइम लावला. तिथून पुन्हा मृत्यू झाला. कुणाच्या लग्नात चाललं होतं? बाच्चीच्या, आमच्या बाच्चीच्या भावाच्या पुरीचं होतं लग्न. सगळं तुमचं कुटुंबच होतं आमचं सगळं. आणि
तिथं तेल संपलं म्हणून गाडी थांबली होती. थांबली होती. किती वाजता साधारण किती वाजता 2 वाजता झालं. रात्री 2 वाजता हा 2 वाजता झालं. तिथं मदत म्हणजे इतक्या उशिरा म्हणल्यावर मदत बी लवकर भेटली नसेल. नाही, हात पदर पसरते, पाया पडते, त्या लोकांनी वाहन उभा केलं नाही. एक मेले ती मेले, पण माझ्या ह्या सुनाला तर उचला म्हणून उचललं नाही त्या लोकांनी, कुणी बघितलं नाही. मुलगी तर तिथं जागेवर जागेवर गेली, पण हाय त्या सुद्धा हाय ते तिला तरी उचला म्हणलं तरी सुद्धा कुणी हात लावला ना कुणी आलं नाही. पाया पडते, पदर पसरते, तुमचा गुमूत खाते म्हणले. असतं आता आईचं काळीज असतंय. आईचं काळीज म्हणल्यावर समोर एक मुलगी तर जागेवर गेली, सून रक्ताच थारोळ्यात पडली, ते एक दुःख तेवढं होतच असतं. आरडायला बोंबलाला कुणी सुद्धा येईना आमच्याकडे. बाई करीना, लेकर रडायलेली, करायलेलं, पोरगी तरफडा लागलेली वाईलच. एवढी फजिती आमची झाली, कुणी सुद्धा नको आलेलं नाही. दीदी तुझं नाव 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 सांग. नाव सांग. तुझं नाव काय? नाव सांग बाबा. नुसतं नाव सांग. नाव सांग. शाळेत कसं सांगते? अंगणवाडी जात असते का? नाव सांग. नुसतं नाव सांग. नाव सांग. अंगणवाडी जात असते का? अंगणवाडी जाते हं? काय नाव? सांग ना तू. तर आपण पाहतोय ही लहान लेकर आहेत, यांना सुद्धा थोडासा ते परिस्थिती पाहिलेला धक्का बसलेला आहे. त्यामुळे नवीन माणसासमोर बोलणं हे थोडस एक धक्क्यातून अजून सावरलेलं नाही. तुला कुठं लागलं होतं? इथं लागलं होतं. उठून बरोबर चालायला येते का? उठून उभं नसतं. काय ते दुखत असेल तर त्याचं लेकर सुद्धा मुक्का मार लागलेला, त्या पायाला लागलेलं होतं. चालताना सुद्धा चालता येत नाही, दुखापत झालेली आहे. तर मला सांगा, रात्री 2 वाजता ही घटना घडली. मग तुम्ही अँब्युलन्सला 108 नंबरला फोन केला होता. केलता. कधी आली गाडी? अँब्युलन्स तरी बी तास 1.5 तासानं आली. 1.5 तासानं आली. मग तिथल्याच दवाखान्यात गेलो. हा तिथल्या म्हणजे विघ्नहार्तामध्ये नेलं आम्हाला. विघ्नहार्तामध्ये नेल्यावर पुन्हा तिथं गेल्यावरती तिथं आम्ही का झालं का नाही विचारलं आम्हाला. आम्ही सांगितलं अशा असं झाले, मला ऑक्सिजन हे घ्या. मग ती मध्ये गेलो, त्यांनी सलाईन हे लावलं. सलाईन लावली, ती म्हणजे आमच्या पैसे हाडाचा डॉक्टर नाही, तुम्हाला मोहीने जावं लागेल. तर मग तिथून पुन्हा मी तिला उचललं आणि दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन गेलो. त्या कुठलं हॉस्पिटल? दुसरं विश्वराज हॉस्पिटल. विश्वराज हॉस्पिटल काळभरूनच बहुतेक. हा मग तिथं गेल्यावर त्यांनी म्हणले का झाले, त्यांना सांगितलं अशा असं झाले म्हणून. तर त्यांनी हात ही बघितला तिचा, ती म्हणले लई नुकसान झाले मला अशा तसं. म्हणलं एवढा पैसा लागते तेवढा पैसा लागते, आणि पुन्हा काय करायचं दाब टाकायची मला. एवढे पैसे भरावे लागते तेव्हा ट्रीटमेंट चालू करता म्हणाले पेशंटचे. पुन्हा तेथून बी पुन्हा काय केलं त्याने, म्हणजे पैसे भरल्याशिवाय उपचार नाहीच. पैसे भरल्याशिवाय उपचार नाही म्हणले. हातच म्हणजे हातच लावण्यात गेले, कोण उचला सुद्धा येण्या गेले लवकर. किती वेळा पेशंट असतात पडत होता मध्ये. पेशंट हा असं करायला. तिथून पुन्हा काय केलं? पुढं ससूनला पुन्हा तिथून ह्याला गेलो, पुण्यावाले पैसे विलो पुण्यावाले. त्यांनी काय केलं, डॉक्टर आला बाहेर, डॉक्टर अँब्युलन्स मध्ये जास्त बघितलं तिला. म्हणले लय झाले म्हणले. मग म्हणले मध्ये घेऊन गेलो आम्ही. तिथे गेलो, म्हणली आधी डिपॉझिट भरावं लागतं, मग पेशंट घेता. किती भरलं होतं म्हणजे? त्यांनी सांगितलं होतं 1 लाख रुपये भरावं लागतात, तेव्हा पेशंट मध्ये घेता. तुमच्याजवळ तर तेवढे पैसे नसतील. तेवढे पैसे नव्हते आमचे पैसे. तरी आम्ही त्यांना म्हणतो पैसे भरता तुम्ही ट्रीटमेंट चालू करा. त्याने आम्हाला 100 सुद्धा ठेवू दिलं नाही. तिथं पुन्हा तिथून पुढं ससूनला गेलो. ससूनला तिथं कागदपत्र काढण्यात 1-1.5 तास गेला तिथे त्यांना. बरे रात्री 2 वाजता घटना घडली, ऍक्सिडेंट झाला. ससूनला किती वाजता पोहोचलो तुम्ही? ससूनला बी तरी हा सकाळ दुसऱ्या दिवशी सकाळी 9-10 वाजले. हा 9-10 वाजले सकाळी. मग तिथं उपचार किती वाजता चालू झाला? उपचार तरी त्यांना 1 तास, अर्धा तास, 1 तास तर ती कागदपत्र काढण्यात गेली त्यांची. तिथून पुन्हा त्यांनी उपचार चालू केले तिथे. बरं दुसरं एक सांगा, आता ही घटना झाली, मग तुम्ही धाराशिव जिल्ह्यातले, तिथलं कोण आमदार
खासदार कोण राजकीय प्रतिनिधी अशी घटना घडली म्हणून कोण आले का, अगर कोणी काही मदत केली का काय नाही. आर्थिक मदत? काय नाही कोणी केला अजून कोण आलं नाही भेट? नाही कोण सुद्धा नाही. तर या ठिकाणी आपण पाहतोय उपचार करण्यासाठी तशी हेळसांड झाली, त्याच्यामुळं जर लवकर त्या मुलीला उपचार भेटला असता ते वाचू शकली असती. पण पैसे भरा आणि परिस्थिती गरीब, आणि गरीबाचं काय आपल्या देशात हाल आहेत हे आपण पाहतोय. तिथं काय गावातले, तुम्ही गावातलेच ना? गावकरी पण आहेत काही. कॅमेरा तुमचं काय नाव? माझं नाव अंकुश नागनाथ शित्रे, शेजारीचा मी त्यांचा. शेजारी. हा, ही घटना पाहिली आपण. एकतरी अपघात झाला, 2 महिला गेल्या, एक जागेवरती गेली, एक उपचाराभावी गेली. काय वाटतंय आता कसं, म्हणजे काय नाही, हे महाराष्ट्र शासनाचं गांभीर्य नाहीये, म्हणजे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे पूर्णपणे. कारण राज्य आणि केंद्र सरकारचा असा विषय आहे की ऍक्सिडेंट झाल्या उपचार तात्काळ हे करा. त्याच्यातून पुढचं सांगायचं म्हणलं तर ऍक्सिडेंट झाल्यावरती उचलणाऱ्याला 25,000 रुपये मदत आहे. नितीन गडकरींनी आताच मागची घोषणा केलेली आहे. उपचाराला उचलणारा तर कोणी नव्हता, परंतु हॉस्पिटलमध्ये टायमिंगला ट्रीटमेंट सुद्धा कोणी दिलेली नाहीये. विश्वराज हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट टायमाला दिलेली नाही. सुरुवातीला तिथले जवळच्या दवाखान्यात गेले, हा, त्यांनी जर माणुसकी दाखवली असती हा, तर तरी हे केलं असतं. आणि प्रत्येक ठिकाणी जाईल तिथे त्यांनी हाताचंच फक्त बघितलं. त्यांच्या डोक्याला खूप मार लागला होता. कुठल्याच हॉस्पिटलवाल्यांनी त्यांच्या डोक्याचं म्हणजे चेक केलेलं नाहीये. डोक्याचं जर त्यांच्या बघत होते तरी डोक्याला साधी म्हणजे पट्टी जरी करत होती तरी पण ते वाचू शकले असते. डोक्यामध्ये हवा जाऊन वगैरे त्यांना जास्त पुढे होत गेलं. आणि पुढे जाऊन त्यांनी ससूनला गेले, तिथं पण त्यांनी डॉक्युमेंटरी वगैरे हे करण्यासाठी 2-3 तास वेळ घेतला. त्याच्यामध्ये पेशंटची प्रकृती एकदम खालावत गेली, रक्तस्राव खूप होत गेला आणि पेशंट पुढे चालून ह्याच्यामध्ये हे झाला. सांगायचं विशेष म्हणजे हे सगळं हॉस्पिटल आणि या कर्मचाऱ्यांच्या आणि डॉक्टरांच्या लापरवाहीमुळे हा आमचा पेशंट गेलेला आहे. आमचं पूर्णपणे मत हेच आहे. तर निश्चितच वेळेत उपचार भेटला असता, हा, पेशंट वाचला असता, असं यांचं सुद्धा मत आहे. आणि या गोष्टीकडं शासनानं प्रशासनानं लक्ष गांभीर्यानं प्रशासन द्यायला असो, पाहिजे. शासन असो किंवा राजकीय नेते असतील, मतदान मागणी पुरतच फक्त दरवाजा दिसतं, गाव दिसते. मग इतर टायमाला का तुम्ही येत नाही? आम्ही फोन केली, राणा पाटलाला फोन केला, ओम पाटलाला फोन केला, कुणीच आलं नाही. फक्त राजकारणात त्यांनी एवढं लक्ष ठेव, पक्ष बदलायचा, राजकारणात आपलं फक्त कसं हित साधता येईल एवढंच. आणि मतदान आले फक्त गोरगरिबांची घरं दिसते, एवढं, बाकी दुसरं काय नाही. म्हणजे ही घटना झालेली, हा, मी खासदार ओमराजे हो. आणि आमदार राणादादाला फोन करून सांगितले होते आम्ही, त्यांनी काही सुद्धा दखल घेतली नाही. मी स्वतः कॉल केले होते, त्यांनी अजिबात दखल घेतलेली नाहीये. त्यांचं कुटुंब म्हणजे पूर्णतः त्यांच्यावर आधारित होतं. पूर्ण आज घर मोडलेलं आहे, घराचा आधार गेलेला आहे, आईबाप म्हातारे आहेत. पूर्ण घरचं काम बाहेरचं सगळं बघण्याचं ती बघत होती आणि हा फक्त बिल्डिंगचं बघत होता. पापडाचा व्यवसाय होता, घरचं सगळं बघत होतं. शेती 1 गुंठा नाही, फक्त जागा एवढी आहे, बाकी काय नाही यांच्याकडे. आपण उद्योग करून त्याच्यावरच त्याच्यावरती त्याच्यावर चालवत होती. हे मशीन वगैरे येत आहे. काम खूप करत होती ते, एवढं काम करत होते. आणि ते मला माहिती नाही इतर वेळी, पण कालच अपवाद असे लग्नाला गेले. इतर टायमाला ते कुठं जातच नव्हती. कालचं लग्नाला गेली आणि ती दुर्घटना झाली. असं तिला वेळच नव्हती ती म्हणजे बाहेर असे गेले असेल किंवा. आणि आज घर मोडले, पूर्णतः यांचं घर मोडले. ना राजकीय कुठला यांना श्रेय, कुठला आसरा कुणी दिला किंवा आर्थिक मदत कुणी दिली किंवा काही नाही. कुणी साधा कुणी सुद्धा आलेलं नाही. आणि ज्यावेळेस ग्रामपंचायतच्या निवडणूक लागली येते, लोकसभेच्या येतात, विधानसभेला येतात, बाकी इतर टायमाला कोणी सुद्धा अजिबात इकडे फिरकत नाही. गावातून काही सहकार्य झाले का? गावातून सुद्धा कोणी सहकार्य नाही केलं नाही. कोणीच काही सहकार्य नाही, 1 रुपया सहकार्य नाही गावातून नाही किंवा कुठूनच नाही. बर, काय आव्हान करला? आमचा चॅनल पूर्ण महाराष्ट्रात लोक बघतात काय, आणि दानशूर लोक पण बरेच आहेत अडचणीतल्याला मदत करणारे. काय त्यांना आव्हान काय करा तुम्ही गावकरी म्हणून? गावकरी म्हणून माझं म्हणणं एकच आहे की यांचा पूर्ण हे मोडलेला आहे. यांना आर्थिक सहाय्य काहीतरी करून यांना उभा केलं पाहिजे.
यांच्याकडे आता बळ नाही उभारण्याचं, हे पूर्णतः त्याचं मी स्टेटस बघतो रोजचं, म्हणजे पूर्ण खचलंय तो. त्याचं म्हणजे स्वतःच्या जीवावरती उभारायची जरा पण आता हिंमत नाही. त्याला आर्थिक काहीतरी मदत हे करून गावकऱ्याच्या माध्यमातून, राजकीय पुढाऱ्याच्या माध्यमातून काहीतरी पाठबळ देऊन त्याला कसं तरी करून उभा करावं, एवढंच म्हणजे सरकारकडे आणि राजकारण्याकडे मागणी आहे. दानशूर लोक आहेत. हा, दानशूर असतील, कोणी मदत करणाऱ्यांनी मदत करावी, प्रांजळपणे मदत करावी, एवढंच माझं चॅनलच्या माध्यमातून आव्हान आहे. या ठिकाणी काही त्यांच्या या कुटुंबाच्या शेजारी राहणाऱ्या महिला आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. ताई, तुमचं नाव सांगा. भाग्यश्री बळीराम काकर, तुम्ही यांच्या शेजारी राहता. शेजारी. काय वाटतंय तो तुमची शेजारीन गेली आणि यांची भाची पण 2 जागेवर गेले, काय वाटतंय शेजाऱ्यांविषयी काय सांग? लय वाईट वाटतंय. तिने सगळ्यांसोबत चांगलं वागत होती. तिचा व्यवसाय होता लहान मोठा, व्यवसाय करून खात होती. संध्याकाळी 12 पापड उद्योग वाजेपर्यंत करते. हा 2 मशीन आहेत. त्यांनी एवढं मोठं कर्ज काढून मशीन आणल्या, ती चालवत होती. आणि हे आता अचानकच असं झालं, म्हणजे सासू सासरे आता वय झाले त्यांचं, आणि तिचे मिस्टर आणि तिनं असं मजुरी करून खात होती. म्हणजे तिच्यावरच कुटुंबाचा भार. हा, तिच्यावरच कुटुंबाचा भार होता. रात्रंदिवस ती झटत होती. शिलाई मशीन आणि 2 पापडाची मशीन, एक उडदाचे पापड, एक तांदळाचे पापड, अशा 2 मशीन आहेत. तर आपण पाहतोय या ठिकाणी पाठीमागची मशीन आहे, ही काय पापडाची मशीन, ही पापडाची मशीन आहे, ही ही उडदाच्या उडदाची पापडाची, पापडाची, तांदळाची पापडाची. तांदळाची पापडाची. आणि त्याच्यात आणि शेवया शेवया पण करायची होत्या. पण आणि शिलाई मशीन 2 आहेत. एकटे एवढं सगळं उद्योग हँडल करते. करत होती. आणि लोकरीचं पण विणत होती. सगळं म्हणजे साड्यांना ती सगळंच वर्क ही सगळंच करत होती. ती पिको फॉल, गोंडे सगळंच करत होती. एक 5 मिनिट सुद्धा तिने बसत नव्हती. म्हणजे सगळा व्यवसाय, सगळ्या घराचा भार ही तिच्यावर होता. आता निश्चितच शेती नाही त्यांना. शेती नाही आणि त्यांचं मजुरी करणं, त्याचं मजुरीवर किती आता कुटुंबाचं काय होणार? नाही, 2 लेकरं आहेत, म्हातारी सासू सासरे इथं. सासऱ्याला सांभाळायचं, 2 लेकरं सांभाळायची. हा, आणि कुणाला पण तकलीफ नाही, ती स्वतः सगळं करत होती. तर पाहतो आपण शेजारी पाजारी गावातील सुद्धा इतके, म्हणजे तुम्हाला सुद्धा म्हणजे आपल्या घरातलं कोणतं गेल्यासारखं दुःख. घरातलं सदस्य गेला, आम्ही सुद्धा पेकळून गेलो, म्हणजे काय कळत नाही आम्हाला. एवढं असं वाईट वाटतंय. ती लेकरं लहान लहान पुढे बिगरायची, हिंडालेली फिरायलेली बघायचं उगाय का. लेकराकडे बघितलं तर जास्त म्हणजे काय करावं कळत नाही. ह्याची आई ह्यांना कुठून आणून द्यावी. लहान लेकरांना आईची गरज असते. आई आई म्हणत असेल, आई आई म्हणजे ती लहान बाळ पेत होत आईला. त्याला कुठं मग कुठं गावाला गेली म्हणून सांगितलं, काय होतं त्याला काहीतरी सांगू दवाखान्यात आहे म्हणून सांगितलं. असं काळीज पिळवटणारी ही घटना. आणि या ढासाळ्याला कुटुंबाला, त्यांचा घराचा पूर्ण आधार गेलाय. या ढासाळ्या कुटुंबाला आणखीन कुठूनही आर्थिक मदत मिळेल नाही. गेलेला माणूस येणार नाही, पण एक थोडासा आधार म्हणून आर्थिक मदत करायला पाहिजे. तर आम्ही चॅनलच्या माध्यमातून जे काही समाजातील दानशूर व्यक्ती असतील, त्यांना कोणाला वाटत असेल मदत करावी, किती करावी याचा विषय नाही, पण त्याला काय करावं वाटत असेल तर याच घरातला बँक पासबुक, बँक अकाउंट नंबर, बँक डिटेल आम्ही देतो. त्यांचा फोन नंबर देतो. वाटल्यास त्यांच्या फोनवर फोन पे करा किंवा त्यांना फोन करा आणि त्यांच्या बँक अकाउंटला ज्यांना काही मदत करता येते आपल्या आपल्या स्वखुशीनं निश्चित मदत करा. एवढं चॅनलच्या माध्यमातून आम्ही आव्हान करतो. मी रमाकांत हासगुडे, समय संघर्ष न्यूज, धाराशिव.